व्हेरी वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनामिक्समधील या सेकंड लास्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. प्रिवियस लेक्चरपर्यंत आपण प्युअर रोलिंग मोशन काय असतं, कायनेटिक एनर्जी काय असते, डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी काय असते, ॲक्सेलरेशन काय असतं, लिनियर मोमेंटम काय, अँग्युलर मोमेंटम काय, या सर्वाविषयी डिस्कस केलं आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत. तो टॉपिक म्हणजे टॉपलिंग. चला मग करूया सुरुवात. टॉपलिंग. सो टॉपिक इज टॉपलिंग. आता हे टॉपलिंग असतं काय? ॲक्च्युअली याचा मराठी मिनिंग जर बघायला गेलं, टॉपलिंग म्हणजे एखादी बॉडी कलते किंवा खाली पडते. जसं आपण माउंटनवर गेलो तर मोठमोठे रॉक्स असतात, ते रॉक्स जनरली खाली येत असतात. तर हे कशामुळं होतं, मग फोर्स कसा ॲप्लाय होतो, ती बॉडी रोटेशनल मोशनमध्ये कशी येते, तो फोर्सेस टॉर्क किती रिस्पॉन्सिबल घ्यावा लागतो, तो फोर्स किती रिस्पॉन्सिबल लागतो, तिथं फ्रिक्शनचा काही रोल असेल का, या सर्वांविषयी आज आपल्याला डिस्कस करायचं. ठीक आहे, चला मग आता कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण टॉपलिंगला सुरुवात करूया. मी काय करतो, इथे एक क्युबॉइडल बॉडी घेतो. मग आता या ठिकाणी एक क्युबॉइडल बॉडी घेतली. ही जनरल 3 डायमेन्शनमध्ये दाखवणं जरा डिफिकल्ट आहे, म्हणून मी याला 2 डायमेन्शनमध्ये दाखवतो. ही एक क्युबॉइडल बॉडी आहे. ही क्युबॉइडल बॉडी कुठं ठेवलेली आहे, एका सरफेसवरती ऑब्वियसली ठेवलेली असणार आहे. त्यानंतर इथून एवढी, दिस इज द सरफेसपासून हाईट असेल, दिस इज द हाईट ऑफ दॅट क्युबॉइडल बॉडी अँड दिस इज द ब्रेथ ऑफ दॅट क्युबॉइडल बॉडी. ठीक आहे, आता काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल ही एक क्युबॉइडल बॉडी आहे. ही क्युबॉइडल बॉडी अशा पद्धतीनं ठेवलेली असेल, बरोबर. त्यानंतर या सरफेसवरती ठेवलेली आहे. हा त्याच्यावाला ऑब्वियसली सेंटर ऑफ मास असेल. या ठिकाणी फोर्स ॲक्ट होणार आहे, म्हणजे तो वेट असणार आहे. या ठिकाणी बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट म्हणूया. त्या ठिकाणी फोर्स ॲक्ट होणार आहे, तो फोर्स असेल mg. त्यानंतर सरफेस त्याला सिमिलर फोर्स अप्लाय करणार आहे, तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन फोर्स. ऑब्वियसली तो नॉर्मल रिॲक्शन फोर्सची डायरेक्शन कुठं असणार आहे, अपवर्डला. पण हे सगळं केव्हा असेल, ज्यावेळेस कुठेही एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही त्यावेळेस. पुढे 2 कंडिशन्स असतील. कुठल्या 2 कंडिशन्स? ही बॉडी जर अशी ठेवली, बरोबर, याचा हा डाऊनवर्ड फोर्स असेल इकडं, याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स असेल नॉर्मल रिॲक्शन फोर्स. ही बॉडी स्टेबल कुठपर्यंत राहू शकते, ज्यावेळेस कुठलाही फोर्स याच्यावरती ॲक्ट होणार नाही त्यावेळेस. आता आपण काय करूया, याच्यावरती फोर्स अप्लाय करू. मग ह्या बॉडीवरती मी याच्या टॉप पॉईंटला फोर्स अप्लाय केला, हा फोर्स. ठीक आहे, मग आता या बॉडीवरती जर फोर्स अप्लाय केला तर व्यवस्थित ऑब्झर्व करा, बॉडीवरती ज्यावेळेस फोर्स अप्लाय होणार आहे त्यावेळेस 2 कंडिशन्स झाल्या. टॉपला फोर्स अप्लाय केला आहे, बॉडी काय होतंय, जर इथं फ्रिक्शनलेस सरफेस असेल तर बॉडी फर्स्ट कंडिशन ही स्लाइड होते. सरफेस जर फ्रिक्शनलेस असेल तर बॉडी या फोर्समुळे काय होते, स्लाइडिंग होते. म्हणजे या ठिकाणी जो फ्रिक्शन ॲक्ट झालाय पूर्णपणे फ्रिक्शनलेस नसेल तर आपण असं कन्सिडर करू, जे फ्रिक्शन सरफेसनी ॲक्ट केलं ते कोणतं फ्रिक्शन होतं, लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू. ती लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू अप्लाइड फोर्सपेक्षा काय कमी आहे. त्यामुळं ज्या वेळेस या लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी असेल त्यावेळेस ही बॉडी रोलिंग न होता काय होते, स्लाइडिंग होते. ही पहिली सिच्युएशन्स. म्हणजे आता ही जी क्युबॉइडल बॉडी असेल, या क्युबॉइडल बॉडीला टॉप पॉईंटला फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर आपल्याला समजलं की बॉडी स्लाइड होते. का स्लाइड झाली, तर इथं जो फ्रिक्शनल फोर्स होता, हा फ्रिक्शनल फोर्स या फ्रिक्शनल फोर्सची जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती लिमिटिंग व्हॅल्यू अप्लाइड फोर्सपेक्षा कमी आहे. त्यामुळं जो बॉक्स आहे, जो क्युबॉइडल बॉडी आहे, ती इझिली स्लाइड होते. ही पहिली सिच्युएशन झाली. आता सेकंड सिच्युएशन काय बघा, ज्यावेळेस या लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू अप्लाइड फोर्सपेक्षा जास्त होऊन जाणार आहे त्यावेळेस काय होतं चेक करू. म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन काय आता, मॅक्झिमम आहे. मग लिमिटिंग फ्रिक्शन जर मॅक्झिमम असेल तर आता बघूया काय होतं. हा आपली क्युबॉइडल बॉडी असेल, या ठिकाणी प्लेस केली. आता लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू काय आहे, मॅक्झिमम आहे. अप्लाइड फोर्स केला आणि ज्यावेळेस फोर्स अप्लाय होणार त्यावेळेस तुमची एक गोष्ट लक्षात येत असेल बघा. आता तुम्हाला 2 गोष्टी इथं ऑब्झर्व करायच्या आहे. कुठले पॉईंट्स, हे दोन्ही पॉईंट्स, त्याचे दोन्ही एज. ठीक आहे, हे दोन्ही एज व्यवस्थित ऑब्झर्व करा. याला म्हणतो मी बी आणि याला म्हणतो मी ए. हे दोन्ही एज, हा पॉईंट असेल ए आणि हा पॉईंट असेल बी. व्यवस्थित ऑब्झर्व करा, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी आहे. तुम्ही फोर्स अप्लाय केला आहे, टॉप पॉईंटला फोर्स अप्लाय केला आहे.
ज्यावेळेस याच्या टॉप पॉईंटला तुम्ही फोर्स अप्लाय करता त्यावेळेस काय होतं, फक्त तुम्हाला नॉर्मल रिॲक्शनकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही याला टॉप पॉईंटला फोर्स अप्लाय करताय त्यावेळेस एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की याचा पॉईंट ए जो आहे तो ए पॉईंट एक स्टेबल आहे आणि बी हा पॉईंट जो आहे तो बी हा पॉईंट रोटेट होतोय. या ठिकाणी तुमची गोष्ट लक्षात आली असेल. पॉईंट ए हा तसाच राहिला, पॉईंट बी रोटेट झाला, बॉडी रोटेट झाली. फोर्स ज्यावेळेस टॉप पॉईंटला अप्लाय होतो त्यावेळेस अजून एक गोष्ट ऑब्झर्व झाली की जो नॉर्मल रिॲक्शन आहे तो नॉर्मल रिॲक्शन आता शिफ्ट झाला. बघा कुठं शिफ्ट झाला, या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा पॉईंट ए म्हणजे इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे गेला, डाऊनवर्डला. पॉईंट ए वरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे त्याच्याला वेट आलाय आणि त्याचसोबत पॉईंट ए वरती नॉर्मल रिॲक्शन सुद्धा ऍक्ट झाला. मग ज्या वेळेस आपण या फोर्सची इंटेन्सिटी वाढवत जातो, हा फोर्स इन्क्रीज करत जातो, त्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन हा शिफ्ट होतो टुवर्ड्स राईट. सोपं आहे ना, आत्ता बघितलं तर आपण. या ठिकाणी बघा मी याच्यावरती फोर्स अप्लाय करतोय. फोर्स अप्लाय करता असताना ऑब्झर्व करा पॉईंट ए हा स्टेबलच आहे. पॉईंट एच्या अलॉंग्स बॉडी रोटेट होते म्हणजे नॉर्मल रिॲक्शन शिफ्ट होतोय. आता ज्यावेळेस फोर्सची इंटेन्सिटी वाढवत जाणार आहे त्यावेळेस हा नॉर्मल रिॲक्शन शिफ्ट होऊन जातो पॉईंट ए वरती. म्हणजे आता जी कंडिशन असेल बॉडीची, ज्यावेळेस फोर्स अप्लाय करणार त्यावेळेस बॉडी अशा पद्धतीने असेल. ही बॉडीची ॲक्च्युअल पोझिशन असेल. काय झालं, तुम्ही फोर्स अप्लाय केला टॉप पॉईंटला, फोर्सची इंटेन्सिटी वाढवत गेले, नॉर्मल रिॲक्शन शिफ्ट होत गेला आणि आता जो फ्रिक्शन असेल तो फ्रिक्शन इथं असेल फ्रिक्शनल फोर्स. इथं आपण सिंपल सेंटेन्स म्हणणार, इफ द इंटेन्सिटी ऑफ फोर्स is increase then the normal reaction force is shift towards right onwards. क्लिअर झालं सर्वांना? काय होतंय, नॉर्मल रिॲक्शन शिफ्ट होतोय. सोपी गोष्ट आहे रे. गेला तुम्ही असं काय करा, स्लाइड करा तर हा सरफेस असा वरती जाणार आहे. फोर्स टॉपला फोर्स अप्लाय केलाय. आता हा फोर्स टॉपलाच काय अप्लाय करायचा याचं सुद्धा पुढे तुम्हाला एक्सप्लेनेशन येणार आहे. आता फक्त व्यवस्थित समजून घ्या. याला फोर्स अप्लाय केला टॉप पॉईंटला तर पॉईंट ए हा स्टेबल राहिला, पॉईंट बी ना सरफेस सोडला. मग नॉर्मल रिॲक्शन फोर्स कुठे ऍक्ट होतो, ज्या ठिकाणी सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये बॉडीचा कॉन्टॅक्ट येणार आहे त्याच ठिकाणी बॉडी वेट अप्लाय करणार आहे, नॉर्मल रिॲक्शन त्याच्यावरती अपोजिट फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे ज्यावेळेस हा पॉईंट बी वरती आलेला असेल त्यावेळेस ही बॉडी थोडीशी कललेली असेल, खाली पडायचा प्रयत्न करणार आहे, फोर्स अप्लाय करतोय आपण. क्लिअर होतंय? आणि त्यानंतर जो नॉर्मल रिॲक्शन होता तो नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड्स राईट काय होतो, शिफ्ट होतो. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स काय होतो, शिफ्ट होतो. मग आता जर व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं तर या पॉईंट ए वरती, या पॉईंट एच्या अलॉंग्स ही बॉडी रोटेट होते. या पॉईंट एच्या अलॉंग्स बॉडी काय होते, रोटेट होते. अँड दिस इज कॉल्ड ॲज टॉपलिंग. ज्यावेळेस कुठलीही 3 डायमेन्शन बॉडी, क्युबॉइडल बॉडी असेल, क्यूब असेल, हेक्झागोनल असेल, ह्या ज्या बॉडीज फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या टॉपल होत असतात. टॉपल होणे म्हणजे काय, खाली पडत असतात, कोसळत असतात. त्या कशाच्या अलॉंग्स कोसळत असतात तर त्यांचा एक जो पॉईंट असतो तो ॲक्च्युअल त्याच्याला पॉईंट ऑफ रोटेशन असतो. आता पुढे घेणारच आहे की टॉपलिंग आणि रोलिंग सेम कसं आहे. पण आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की पॉईंट एच्या अलॉंग्स पॉईंट ए वरती नॉर्मल रिॲक्शन शिफ्ट झाला. त्यानंतर नॉर्मल रिॲक्शनला अगेन बॅलन्स कोण करतंय, याच्याला वेट बॅलन्स करतंय. फोर्स हा इन दी डायरेक्शन अप्लाय झालाय, त्याच डायरेक्शनला नॉर्मल रिॲक्शन शिफ्ट झाला आणि यांनी काय झालं तर बॉडी जी झाली ती बॉडी काय झाली, टॉपल झाली. मग आता या टॉपलसाठी एक रिक्वायरमेंट असते. ती रिक्वायरमेंटमध्ये जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स किती ठेवा लागणार आहे. मग बॉडी स्लाइड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स किती असेल. मग टॉपलिंगमध्ये आणि स्लाइडिंगमध्ये काही रिलेशन येतं का, टॉपलिंग केव्हा होणार आणि स्लाइडिंग कधी होणार हे आता आपल्याला फाईन करायचं. मग सगळ्यात अगोदर याच्या काही कंडिशन्स फाईन करू. मग कंडिशन फाईन करायच्या म्हणजे याला फोर्स अप्लाय झालाय,
ड्यू टू फोर्स बॉडी इज टॉपल बाय दिस फोर्स पॉइंट ए इज फील इट इज हॅव्हिंग अप्लाइड टॉर्क. मग पॉइंट ए वरती काहीतरी टॉर्क अप्लाय झाला, मग आपण म्हणणार मुवमेंट ॲट पॉइंट ए इज. आता मुवमेंट फाइंड करायचा. मुवमेंट म्हणजे सिंपल आपण काय फाइंड करतो, टॉर्क फाइंड करतो. टॉर्क इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय एफ असतो. म्हणजे काय घेतोय, आज सिंपल फॉर्म्युला जर घेतला, मॅग्नेट्यूड ऑफ एनी वन ऑफ फोर्स, मॅग्नेट्यूड ऑफ एनी वन ऑफ द फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाइन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स, लाइन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे दिसतंय सर्वांना? ओके. सो टॉर्कचा सिंपल फॉर्म्युला काय येऊन जातो, मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ दी फोर्स. किती फोर्सेस अप्लाय ते बघूया. एफ हा एक, नॉर्मल हा एक, फ्रिक्शनल फोर्स दुसरा आणि द ग्रॅव्हिटी तिसरा. किती टॉर्क येऊ शकता, हा फोर्स आहे याचा एक टॉर्क, नॉर्मल रिॲक्शन आहे त्याचा एक टॉर्क, फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचा एक टॉर्क, आणि इथं जो अप्लाय केला आहे म्हणजे वेटनी सुद्धा काय असणार आहे, फोर्स अप्लाय झाला म्हणजे काय होणार, ज्यावेळेस बॉडी रोटेट होणार त्यावेळेस ग्रॅव्हिटी त्याला काहीतरी पुल करण्याचा प्रयत्न करेल. पण हा फोर्स जर जास्त असेल तर ग्रॅव्हिटी त्याला तेवढ्या इंटेन्सिटीनं पुल नाही करू शकणार. त्यामुळे याचा सुद्धा काहीतरी इफेक्ट असणार आहे, तो टॉर्क. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. मग 4 पैकी इलिजिबल कोणचे असतील, कोणचे आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेऊ शकतो ते बघायचं. मग आता सगळ्यात सुरुवातीला फोर्स बघूया. मग टॉर्क ड्यू टू एफ. मग टॉर्क ड्यू टू एफ काय असतो, टॉर्क ड्यू टू एफ. पहिल्यांदा आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स किती अप्लाय झाला, एफ एवढा फोर्स अप्लाय झाला, आणि आर म्हणजे काय असणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणाचं, लाईन ऑफ ॲक्शनचं आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनचं. आता या ठिकाणी ए हा पॉईंट याचा काय झाला, ही बॉडी अशी रोटेट होते म्हणजे पॉईंट ए त्याचा काय झाला, ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर हा फोर्स आहे, मग या फोर्सला मी पुढं कंटिन्यू करतो. या पुढं कंटिन्यू जर केला तर ही फोर्सची आली लाईन ऑफ ॲक्शन. आता याच्यासाठी टॉर्कचं जे इक्वेशन लेक्चर आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल. त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये येऊन जाणार आहे, ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता तुम्हाला इथं दिसेल की याचा जो लाईन ऑफ ॲक्शन आहे तो लाईन ऑफ ॲक्शन पॉईंट ए वरती इंटरॅक्ट झाला. मग ही झाली त्याच्यावरली लाईन ऑफ ॲक्शन, आणि ह्या दोघांमधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हे डिस्टन्स किती आहे, त्याची हाईट एवढं. बघा, हा झाला लाईन ऑफ ॲक्शन, ही झाली ॲक्सिस, हा पॉईंट झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ह्या दोघांमधला हा पॉईंट ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ही पूर्ण लाईन ॲक्सिस ऑफ रोटेशन नाही आहे, हा पॉईंट ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. पॉईंट ए याच्या अलॉंग्स ती बॉडी अशी रोटेट होते. मग ह्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हा सरळ झाला लाईन ऑफ ॲक्शन फोर्सचा, आणि हे याच्यावाला पॉईंट ए मधलं डिस्टन्स म्हणजे एवढं जे डिस्टन्स आलं हे डिस्टन्स किती आहे, एच एवढं, हा झाला त्याच्यावाला परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे टॉर्क ड्यू टू फोर्स किती असणार आहे, एफ मल्टिप्लाय बाय एच. हे झालं इक्वेशन 1. ऑब्वियसली साइन थिटा असतो, थिटा किती डिग्री आहे, 90 डिग्री. साइन 90ची व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. क्लिअर झालं, हा पॉईंट क्लिअर झाला. ओके, व्हेरी गुड. आता पुढे घेणार आहोत टॉर्क ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन. मग टॉर्क ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन म्हणजे एन मल्टिप्लाय बाय या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन आणि पॉईंट. इथं कुठेही परपेंडिक्युलर डिस्टन्स येतंय का, नाही, म्हणून टॉर्क ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन किती आला, 0. त्यानंतर टॉर्क ड्यू टू फ्रिक्शन, फ्रिक्शनल स्टॅटिक फ्रिक्शन. बघा, हा तुमच्यावाला पॉईंट ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, त्याच्यानंतर हा तुमच्यावाला चालला आहे फ्रिक्शनल फोर्स. तर याच्यामध्ये कुठेही परपेंडिक्युलर डिस्टन्स येते का, नाही, तो इन दी लाईन आहे ना, त्यामुळं फ्रिक्शनल फोर्स मल्टिप्लाय बाय 0. हे झालं इक्वेशन 2 म्हणतो, याला इक्वेशन 3 म्हणतो. आता असेल टॉर्क ड्यू टू वेट, टॉर्क ड्यू टू mg. मग चला आता टॉर्क ड्यू टू mg फाईन करू. बघा, हा तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. त्यानंतर हा जो तुमच्यावाला वेट आहे ते वेट कुठं चाललं, डाऊनवर्डला. वेट कुठं चाललं आहे, डाऊनवर्डला. हा फ्रिक्शनल फोर्स आहे. त्यानंतर वेट कुठं आहे, सेंटरमधून कुठं चाललं, डाऊनवर्डला. आणि हे ॲक्सिस ऑफ रोटेशन, तर ही झाली त्याच्यावरली लाईन ऑफ ॲक्शन, आणि हा पॉईंट ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि हे दोघांमधलं काय आलं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, बघा, सेंटरमधून ॲक्ट झाला म्हणजे एवढा किती आहे, बी. तर एवढा किती डिस्टन्स येऊन जाणार आहे, b/2.
नेहमी काय घेत असतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हा फोर्स डाऊनवर्डला आहे आणि हा पॉईंट ए, तर ह्या दोघांमधला परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे b/2. मग टॉर्क ड्यू टू वेट किती असेल mg मल्टिप्लाय बाय b/2. इक्वेशन नंबर 4. क्लिअर झाला. मग तिथं दोन टॉर्क आले, एक टॉर्क ड्यू टू फोर्स आला, एक टॉर्क ड्यू टू वेट आला. आता मी हे दोन्ही कम्पेअर करतो आणि टॉपलिंगसाठी रिक्वायर कंडिशन काय ते तुम्हाला सांगतो. हे झालं असेल तुमच्यावालं. चलो नेक्स्ट. द कंडिशन फॉर टॉपलिंग इज, नेक्स्ट कंडिशन फॉर टॉपलिंग इज ह्या दोन्ही इक्वेशनला 1 आणि 4ला ज्यावेळेस मी कम्पेअर करणार, FH आणि इथं किती आहे mg b/2. तर ज्यावेळेस टॉपलिंगची कंडिशन पाहिजे असेल त्यावेळेस जो अप्लाइड होणारा फोर्स आहे, एक्सटर्नल फोर्स आहे, तो एक्सटर्नल फोर्स मॅक्झिमम ठेवा लागणार आहे. म्हणजे FH इज ग्रेटर दॅन काय पाहिजे, वेटपेक्षा जास्त पाहिजे. mg b/2 पेक्षा तो फोर्स काय पाहिजे, जास्त पाहिजे. म्हणजे याला आपण सिंपल असू शकतो, F it will be greater than mg b/2 multiplied by h. हे झालं इक्वेशन नंबर 5 अँड दिस इज द कंडिशन ऑफ टॉपलिंग. याला म्हणतो मी दिस इज दी रिक्वायर. आता तुम्हाला हेच फॉर्म्युला इथं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये यूज करत चालायचा आहे. हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे, हा प्रत्येक ठिकाणी यूज करत चला, तुम्हाला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होत जातील. सो याला सिंपल काय म्हणणार, दिस इज द रिक्वायर कंडिशन फॉर टॉपलिंग. परत एकदा हा जो पॉइंट जातो तो पॉइंट असतो जेई मेन्ससाठी प्लस ॲडव्हान्ससाठी. बरेचसे क्वेश्चन याच्यावरती असतातच. सिंपल आपण काय घेतलं, ही बॉडी जर घेतली असेल, ही बॉडीला जर फोर्स अप्लाय केला तर ऑब्विसली ही बॉडी काय होणार आहे, टॉपल होणार आहे, खाली सरकणार आहे. ज्यावेळेस ही बॉडी अशी कोलमडेल त्यावेळेस किती फोर्सची रिक्वायरमेंट आहे, तर सिंपल सिच्युएशन आहे, टॉर्क ड्यू टू फोर्स, एक्सटर्नल फोर्स. हा टॉर्क ड्यू टू फोर्स काय असणार आहे, मॅग्निट्यूड ऑफ एनी वन ऑफ दी फोर्स म्हणजे F मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन. हा पॉईंट ए काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन, ही काय झाली त्याची लाईन ऑफ ॲक्शन, आणि दोघांमधलं जे डिस्टन्स म्हणजे ते काय आलं, त्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते किती आलं, याची एवढं. त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन एक्झॅक्टली कुठं आला, ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती, तो 0 आला. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कुठं आला, ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती, तो 0 आला. त्यानंतर वेट ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती आहे का, नाही. वेट इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं आहे, वेट कुठं आलं, डाऊनवर्डला. आणि वेट आणि पॉईंट ए मधलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स किती आहे, b/2, म्हणजे ते येऊन जातं mg मल्टिप्लाय बाय b/2. आणि ज्यावेळेस मला कंडिशन पाहिजे टॉपलिंगची, मी दोन्ही इक्वेशन कम्पेअर केले आणि मी एक सिंपलचं कन्क्लुजन काढलं की जो अप्लाइड होणारा फोर्स आहे त्या फोर्सची रिक्वायरमेंट mg b/2h पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. आता इथं एक सिच्युएशन येते की हाईटवरती, किती हाईटवरती फोर्स आपण अप्लाय करू शकतो. सिंपल आहे, जेवढी हाईट जास्त असेल तेवढा मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट आहे त्या बॉडीला टॉपल करण्यासाठी. म्हणजेच ही बॉडी जर एवढ्या हाईटवरती असेल सरफेसपासून, तर मला फक्त छोटासा, एवढी हाईट आहे त्याच्यावाली, ही हाईट जर वाढवत गेलो तर मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट लागेल. मिनिमम फोर्सनी ही बॉडी इझिली काय होऊ शकते, टॉपल होऊ शकते. मग मोठं जर टावर असेल, त्या टॉवरची जर आपण ब्रेथ बघितली, आता दुसरी कंडिशन असते ब्रेथवरती, याचा ब्रेथ, जेवढी ब्रेथ मिनिमम असेल तेवढा मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट आहे त्या ऑब्जेक्टला खाली ढकलण्यासाठी. बघा, ही ब्रेथ जेवढी मिनिमम असेल तेवढा मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट लागणार आहे त्या बॉडीला खाली टॉपल करण्यासाठी. मग मोठे टावर जे असतात, ते टावर जर बघितले तुम्ही, तर त्या टावरचा जो बेस असतो तो लार्ज बेस असतो. कशासाठी लार्ज बेस, याच्यासाठी घेता की ज्यावेळेस बेस वाढणार त्यावेळेस त्या बॉडीला टॉपल करण्यासाठी मॅक्झिमम फोर्सची रिक्वायरमेंट लागू शकते. त्यामुळे आपण काय म्हणतो, कुठल्याही बिल्डिंगचा बेस का स्ट्रॉंग करण्याची गरज आहे, बिकॉज ऑफ टू अवॉइड टॉपलिंग. आपल्याला टॉपलिंग काय करायची, अवॉइड करायची. मग क्लिअर झालं सर्वांना. टॉपलिंगसाठी एक सिंपलचा फॉर्म्युला समजला, F विल बी ग्रेटर दॅन mg b/2h. कशावर डिपेंड आला, ब्रेथवरती. कशावर डिपेंड आला, त्याच्यावाल्या हाईटवरती, ऑब्विसली मासवरती डिपेंड असणारच. आता ही झाली त्याच्यावाली कंडिशन्स टॉपलिंगसाठी. आता आपण कंडिशन्स बघणार आहोत स्लायडिंगसाठी. स्लायडिंग कधी होऊ शकते. सो नेक्स्ट आहे कंडिशन फॉर स्लायडिंग. हेही सोपं आहे, कंडिशन फॉर स्लायडिंग. मग स्लायडिंगसाठी जी रिक्वायरमेंट असते ती म्हणजेच
त्याच्यावाल्या स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू किती असतो म्यू मल्टिप्लाय बाय एन. हा फ्रिक्शनल फोर्स किंवा याला आपण सिंपल फ्रिक्शनल फोर्स एफ इज इक्वल टू किती असणार आहे म्यू मल्टिप्लाय बाय एन. म्हणजेच एफ इज इक्वल टू किती आला एनची व्हॅल्यू टाकली एम मल्टिप्लाय बाय जी. मग स्लायडिंगसाठी कंडिशन काय आहे तर कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनपेक्षा अप्लाइड फोर्स काय पाहिजे जास्त पाहिजे. सो दिस इज द कंडिशन फॉर स्लायडिंग. एकदम सोपं आहे. बॉडी स्लाइड कधी होऊ शकते ज्यावेळेस फ्रिक्शन कमी असेल तर. फ्रिक्शन कमी असेल तर बॉडी इझिली काय होणार स्लाइड होणार. मग ज्यावेळेस मी इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 मी कम्पेअर करतो त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात येते बघा या ठिकाणी दोन्ही कम्पेअर करा. दोन्ही एक्सटर्नल फोर्सेस आहे. एक्सटर्नल फोर्सेस इधर रिक्वायरमेंट काय आहे कोएफिशियंट फ्रिक्शन त्याच्यापेक्षा काय पाहिजे कमी पाहिजे. आणि जर बॉडी स्लाइड होत असेल 5 आणि 6 जर मी कम्पेअर केलं जर बॉडी स्लाइड होत असेल तर या ठिकाणी जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन काय असणार आहे ऑब्वियसली एम जी बी अपॉन 2h पेक्षा काय असेल जास्त असेल. फ्रिक्शनल व्हॅल्यू इथं वाढली किंवा आपण सिंपल असं घेऊ शकतो की जर हा फोर्स फ्रिक्शनपेक्षा जास्त असेल तर हा फोर्स एम जी बी अपॉन 2h पेक्षा काय असेल त्याच्यापेक्षाही जास्त असेल. कोणचा फोर्स फ्रिक्शनल फोर्स. आता हे अजून क्लिअर होतं एक्झाम्पल्समध्ये बरोबर. आता एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला क्लिअर करून देतो. ह्या इक्वेशन्सपेक्षा मी काही एक्झाम्पल घेतो. हे दोन्ही इक्वेशन्स कंडिशन लक्षात आला. आता मी ही दोन्ही इक्वेशन लिहितो कंडिशन फॉर टॉपलिंग अँड कंडिशन फॉर स्लायडिंग. सो या ठिकाणी मी फर्स्ट टॉपलिंगसाठी फॉर टॉपलिंगसाठी इक्वेशन काय एफ विल बी ग्रेटर दॅन एम जी बी अपॉन 2h आणि फॉर स्लायडिंगसाठी इक्वेशन आहे स्लायडिंग एफ विल बी ग्रेटर दॅन म्यू मल्टिप्लाय बाय एम जी. ओके. आता काही एक्झाम्पल घेतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे समजा क्यूब असेल. क्यूब आपल्या इकडं क्यूब दिलेला आहे. क्यूबमध्ये त्याची ब्रेथ आणि हाईट दोन्ही काय असतात सेमच असतात. म्हणजे बी इज इक्वल टू काय असेल एच असेल आणि फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे ती आहे 0.2. मग आता टॉपलिंगसाठी बघू. फोर्स ड्यू टू टॉपलिंग असणार आहे. चला व्हॅल्यू टाकून देऊ एम जी बी अपॉन 2 मल्टिप्लाय बाय एच इज इक्वल टू किती असेल बी असेल. बी अँड बी गेट कॅन्सल. सो एफ इज इक्वल टू आला हाफ ऑफ एम जी. हाफ ऑफ एम जी म्हणजे एफ विल बी ग्रेटर दॅन 0.5 एम जी. ही झाली टॉपलिंगची कंडिशन मी व्हेरीफाय केली. आता सेकंड कंडिशन आहे स्लायडिंगची कंडिशन. स्लायडिंग कंडिशन इज इक्वल टू किती असणार आहे 0.2 मल्टिप्लाय बाय एम जी. मग आता हे दोन्ही इक्वेशन मी जर कम्पेअर केले तर मला एक समजतं बघा. या ठिकाणी डायग्राममध्ये मी फोर्स अप्लाय करायला सुरुवात केली. फोर्स अप्लाय केला मी 0.1. फोर्स अप्लाय केलं 0.1 बरोबर. 0.1 एवढा फोर्स अप्लाय केला. बॉडी कुठेही स्लाइड होणार टॉपल होणार नाही. बॉडी काय असेल रेस्ट पोझिशनला. फोर्स अप्लाय केला 0.2. मग काय होतं रे 0.2 ला एक्झॅक्ट जर 0.2 आला तर बॉडी काय झाली स्लाइड व्हायला सुरुवात होणार. मग फोर्स अप्लाय केला 0.3. आता जो 0.3 हा फोर्स मी अप्लाय करणार आहे तो 0.2 पेक्षा काय आहे जास्त आहे. कारण की स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.2. 0.2 पेक्षा जास्त फोर्स जर अप्लाय केला लिमिटिंग व्हॅल्यूपेक्षा तर बॉडी काय होणार स्लाइड होणार आहे. बघा ना 0.2 का 0.5 अगोदर कोणाला 0.2. 0.2 पेक्षा जास्त फोर्स असेल तर बॉडी काय होणार आहे स्लाइडिंग होणार आहे. मग 0.2 पेक्षा जास्त फोर्स आला तर बॉडी काय होत जाणार आहे स्लाइडच होत जाणार आहे. तिथं कुठेही बॉडी टॉपल होणार नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा एकदा जर बॉडी स्लाइड व्हायला सुरुवात जर केली तर बॉडी टॉपल होऊ शकत नाही. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ. क्यूबच आहे. त्याची बी इज इक्वल टू हाईट ब्रेथ इज इक्वल टू हाईट असेल. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे 0.6. पहिल्यांदा टॉपलिंग फाइंड करून घेऊ. एम जी बी अपॉन 2 मल्टिप्लाय बाय बी. बी अँड बी गेट कॅन्सल. सो एफ ची व्हॅल्यू असते 0.5 एम जी. त्यानंतर आपण या ठिकाणी स्लायडिंग फ्रिक्शनची कंडिशन चेक करणार. स्लायडिंग फ्रिक्शन असणार आहे 0.6 एम जी. मग आता ऑब्झर्व करा सगळ्यात सुरुवातीला कोण येतं टॉपलचा फोर्स येतो का स्लायडिंगचा फोर्स येतो टॉपलिंगचा. म्हणजे ज्या वेळेस कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू ही वाढणार आहे त्यावेळेस
तुमच्याला स्लायडिंग फ्रिक्शन तिथं परफॉर्म होणार नाही, बॉडी काय होणार आहे, टॉपल होणार आहे. सिंपल आहे. 0.1 अप्लाय केला, 0.2 अप्लाय केला, 0.3 अप्लाय केला, 0.4 अप्लाय केला, तोपर्यंत बॉडी स्लाईड होत नाही. एकदा का 0.5 आला की बॉडी लगेच इथं टॉपल व्हायला सुरुवात होणार. मग 5 नंतर 6 असेल, 7 असेल तर बॉडी काय होणार आहे, टॉपल होणार आहे, बॉडी स्लाईड होणार नाही. दोन्ही प्रॉब्लेम क्लिअर झाले. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आता मी हेक्सागॉन जर घेतला असेल, हे तुम्ही नोट डाऊन केलंच असणार आहे. चला आता मी हेक्सागॉन घेतो, एक हेक्सागोनल बॉडी घेतो. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअली फोर्सची रिक्वायरमेंट किती लागते. ही हेक्सागोनल बॉडी आहे. त्यानंतर या बॉडीला फोर्स या ठिकाणी अप्लाय केला, बरोबर. आणि याची जी लेंथ आहे ती ऑब्वियसली बी असेल. सगळे साइड्स कशा आहे, बी आहे. सो इट्स ऑल साइड इज बी, बरोबर. मग आता ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय फाईंड करायचं, त्याच्यावाला ही बॉडी टॉपल होणार आहे की ही बॉडी स्लाइड होणार आहे, बरोबर. मग पहिल्यांदा आपण टॉपलिंग कंडिशन चेक करणार. एफ इज इक्वल टू किती असणार आहे, एम जी बी अपॉन 2 मल्टिप्लाय बाय एच. इथं एच फाईन करावं लागेल ऑब्वियसली. एच कसं फाईन करणार बघा, हा याचा सेंटर असेल, इथं अँगल असणार आहे 60 डिग्री. त्यानंतर ही याच्यावरली काय असेल, हाईट असेल. हा 60 डिग्री माहिती ना तुम्हाला किती येऊन जातो कसा अँगल, हेक्सागॉनचा अँगल तुम्हाला फाईन करता येईल. आणि ही त्याची हाईट असेल. हाईट कशाहून समजलो मी बघा, ही झाली त्याच्यावर लाईन ऑफ ॲक्शन. आणि जर मी असं सांगितलं की फोर्स अप्लायमुळे बॉडी काय होणार आहे, टॉपल होणार आहे, असं मी ॲज्युम करतो. स्लाइड होईन, टॉपल होईन ते आता समजेलच आपल्याला. पण ज्यावेळेस मी इथं फोर्स अप्लाय केला त्यावेळेस हा त्याच्यावाला काय झाला, ॲक्सिस ऑफ रोटेशन, याच्या अलॉंग्स बॉडी काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मग हा अँगल किती आलेला आहे, 90 डिग्री. एच कसा फाईन करतो, लाईन ऑफ ॲक्शन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन मधला डिस्टन्स. मग तो एच कसा फाईन करणार, सिंपल मी ट्रिग्नोमेट्री वापरणार. tan 60 इज इक्वल टू किती असेल, ऑब्वियसली येऊन जातो एच अपॉन बी असेल. म्हणजे एच इज इक्वल टू किती आला, बी tan 60. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एच इज इक्वल टू भेटेल बी मल्टिप्लाय बाय √3. मग याला मी टॉपलच्या कंडिशनमध्ये सबस्टिट्यूट करून देतो. एफ विल बी ग्रेटर दॅन एम जी बी अपॉन 2√3. आता याला मागच्या प्रिव्हियस इक्वेशन सोबत जर मी कम्पेअर केलं तर मागचं प्रिव्हियस इक्वेशन होतं एम जी बी अपॉन 2, हे 0.5 एम जी बी होता, एम जी होता फक्त. आणि इथं बी पण असेल, बी अँड बी गेट कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी येऊन जातो फक्त आपल्याला एम जी अपॉन 2√3 आणि इथं एम जी अपॉन 2 होता. हे दोन्ही इक्वेशन कम्पेअर करता तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की 2√3 ही 0.5 पेक्षा वाढलेली आहे. 2 पेक्षा ही व्हॅल्यू काय झाली, वाढली. 2 पेक्षा 2√3 ही व्हॅल्यू जर वाढलेली असेल तर हा फोर्स काय लागेल, कमी लागेल. म्हणजे बॉडीचा शेप जर बदलला तर त्याला रिक्वायरमेंट काय लागते, कमी फोर्सची लागते. मग याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की जी टॉपल आहे तो डिपेंड्स कशावरती. सो कंडिशन फॉर किंवा टॉपलिंग इज डिपेंड्स ऑन, सिंपल रिक्वायरमेंट आहे टॉपलिंग. जर जनरल स्लाइडिंग जर घेतलं, स्लाइडिंग फक्त एका गोष्टीवर डिपेंड आहे, वेटवरती आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवरती. पण टॉपलिंग इज डिपेंड्स ऑन, व्यवस्थित ऑब्झर्व करू टॉपलिंगची कंडिशन. डिपेंड्स ऑन, टॉपलिंग कशावरती डिपेंड झाली, पहिली गोष्ट ब्रेथ, बी वरती. मग जेवढी ब्रेथ त्याची मिनिमम असेल, मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट आहे. इफ ब्रेथ इज मिनिमम, फोर्स रिक्वायर्ड इज मिनिमम. वाढवली तर मॅक्झिमम फोर्स तुम्हाला द्यावा लागेल. झाली क्लिअर कंडिशन, ओके. सेकंड, हाईट वरती. जेवढी हाईट जास्त असेल तेवढा मिनिमम फोर्स तुम्हाला अप्लाय करावा लागेल. मग या ठिकाणी जेवढी हाईट तुम्ही वाढवत जाणार आहे आणि त्याच्या टॉप पॉईंटलाच का फोर्स अप्लाय करायचं याचा आन्सर तुम्हाला आता भेटला असेल. मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की मी याच्या टॉप पॉईंटला फोर्स अप्लाय करतोय, टॉप पॉईंटलाच का फोर्स अप्लाय करायचं. एखादी बॉडी जर तुम्हाला खाली ढकलायची असेल, तुम्हाला खाली लोटून द्यायची असेल तर तुम्ही फोर्स त्याच्या बॉटमला नाही अप्लाय करत, तुम्ही फोर्स त्याच्या टॉपला अप्लाय करता. काय अप्लाय करता तर ही त्याची रिक्वायरमेंट आहे. एखादी बॉडी जर आपल्याला टॉपल करायची असेल तर मॅक्झिमम हाईटवरती जर आपण त्याचा फोर्स अप्लाय करत असेल तर त्या फोर्सची रिक्वायरमेंट कमी लागते. क्लिअर झालं. अजून कशावरती डिपेंड्स आहे, ऑब्वियसली कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवरती. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जेवढं जास्त असेल तेवढी त्याची पॉसिबिलिटी असते का त्याला
ती बॉडी काय होऊ शकते, टॉपल होऊ शकते, म्हणजे द फोर्स काय लागणार आपल्याला, जास्त लागणार. सो these are all the conditions whenever toppling is happen. क्लिअर झालं सर्वांना. चला मग आता याचे काही प्रॉब्लेम्स आहे, ते प्रॉब्लेम्स आपण इथं नोट डाऊन करायला सुरुवात करू. सो काही प्रॉब्लेम्स मी घेतो. याचा जो प्रॉब्लेम आहे तो मागच्या कालच्या एक्झाममध्ये काही विद्यार्थ्यांना आला, तर मी सुरुवातीला तोच प्रॉब्लेम घेतो. ऑब्वियसली तो प्रॉब्लेम JEE 2000 एक्झाममध्ये तुम्हाला विचारला गेला होता, त्या प्रॉब्लेमचा आता मी सोल्युशन्स घेतो. बघ, कालचा प्रॉब्लेम होता JEE 2000 एक्झाममध्ये विचारला गेला, आणि कालची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये एक्झाम होता, प्रॉब्लेम होता द cubical block of side. प्रॉब्लेम किती इझी असता ते तुम्हाला समजून जाईल. प्रॉब्लेम खूप मोठा आहे, त्याची काळजी करू नका, आन्सर एकदम छोट आहे. साइड लेंथ रेस्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस. रफ हॉरिझॉन्टल, मी एकदा प्रॉब्लेम लिहून घेतो. या पद्धतीचा प्रॉब्लेम होता. या प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं अ क्युबिकल ब्लॉक ऑफ साइड L रेस्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस विथ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. इथं सांगितलं आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज स्लाइटली हाय. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज स्लाइटली हाय म्हणजे ऑब्वियसली इथं स्लाइडिंग कंडिशन होणार नाही, टॉपलिंग कंडिशन होणार. सो दॅट द ब्लॉक आर नॉट स्लाइड, इथं सांगितलं सुद्धा आहे. सो द ब्लॉक आर नॉट स्लाइड बिफोर टॉपलिंग. टॉपलिंगच्या अगोदर जो ब्लॉक आहे तो स्लाइडिंग होणार नाही, म्हणजे जी स्लाइडिंगची कंडिशन आहे ती जाते. द मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू टॉपल द ब्लॉक इज, तुम्हाला विचारलं मिनिमम फोर्स किती लागेल, एफ मिनिममची व्हॅल्यू तुम्हाला विचारली, किती मिनिमम फोर्स लागणार आहे. ब्लॉक दिला आहे, त्या ब्लॉकची जी साईड आहे ती प्रत्येक साईड किती आहे, L आहे. दिस ब्लॉक विल बी रेस्ट ऑन द रफ सरफेस. बरोबर. मग आता हा फोर्स रिक्वायर झाला, ऑब्वियसली फोर्स ज्या डायरेक्शनला आहे, हा पॉईंट A असेल, त्या डायरेक्शनला ती बॉडी जी असेल ती अशी टॉपल होणार आहे. मग आपण काय घेत असतो, हा त्याचा असेल वेट असेल mg. बरोबर. हा त्याचा ऑब्वियसली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट येणार आहे. मग आपण काय घेतो, कंडिशन घेतो टॉपलिंगची. टॉपलिंगची कंडिशन काय असते, F विल बी ग्रेटर दॅन mg b/2 मल्टिप्लाय बाय h. बरोबर. मग या ठिकाणी तुमची गोष्ट ऑब्झर्व इन, ही लेंथ आणि ही त्याच्यावरली ब्रेथ दोन्ही काय आहे, सेम आहे. म्हणजे F इज इक्वल टू किती असणार आहे, F विल बी ग्रेटर दॅन mg, b ची व्हॅल्यू किती टाकायची L, आणि 2 मल्टिप्लाय बाय h किती असेल L अँड L गेट कॅन्सल. मिनिमम फोर्स किती आला, फोर्स इज इक्वल टू किती असेल, ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू mg/2, म्हणजे F इज इक्वल टू किती आला, mg/2 झालं. तुमचा आन्सर सी. दोनच स्टेपमध्ये आन्सर होतं, फक्त फॉर्म्युला टाकायचं, आन्सर बघायचं. F4ची रिक्वायरमेंट, मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट किती आहे, mg/2, म्हणजे 0.5 mg एवढा फोर्स त्याला अप्लाय करावा लागेल. तेवढ्या फोर्सला ती बॉडी काय होणार आहे, टॉपल व्हायला सुरुवात होईल. क्लिअर झालं. अजून एक एक्झाम्पल बघायचं. चला आता हे क्लिअर, 2 मिनिटात तुम्ही क्लिअर करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. हा प्रॉब्लेम आहे JEE 2009चा. याच्यामध्ये असं सांगितलं की युनिफॉर्म क्यूब ऑफ साइड A मास m रेस्ट ऑन अ रफ हॉरिझॉन्टल टेबल. हा क्यूब आहे, प्रत्येकाची साइड आहे A. हा हॉरिझॉन्टल रफ हॉरिझॉन्टल टेबलवरती ठेवला आहे. ऑब्वियसली रफ हॉरिझॉन्टल टेबलवरती ठेवला असेल. रफ हॉरिझॉन्टल टेबल हे स्लाइडिंग येणार नाही, टॉपलिंग येणार आहे. अ हॉरिझॉन्टल फोर्स इज अप्लाइड टू वन ऑफ द फोर्स ॲट अ पॉइंट दॅट इज डायरेक्टली अबोव द सेंटर ऑफ द फोर्स ॲट हाईट 3a/4. तुम्हाला काय सांगितलं, तर त्यांनी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. किती हाईटवरती, 3a/4 एवढ्या डिस्टन्सवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला अबोव द बेस ऑब्वियसली. आणि विचारलं मिनिमम व्हॅल्यू ऑफ F फॉर विच द क्यूब बिगिन्स टू टिप अबाउट द एज. त्यांनी काय सांगितलं, मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट किती आहे, जो टिप आहे एजपासून तो लगेच टॉपल व्हायला सुरुवात होणार. त्या मिनिमम फोर्सची व्हॅल्यू विचारली. ऑप्शन आहे 2mg/3, सेकंड आहे 3mg, थर्ड आहे हाफ ऑफ mg, आणि लास्ट आहे 1/4 mg. मग आपला जी टॉपलिंगची ऑब्वियसली आपण कंडिशन टाकतो आन्सरमध्ये. टॉपलिंगची कंडिशन काय आहे, F इज ग्रेटर दॅन mg b/2 मल्टिप्लाय बाय h. इथं b म्हणजे काय आहे, A आहे, आणि h म्हणजे हाईट.
किती हाईटवरती फोर्स अप्लाय केला आहे, म्हणजे ते ॲक्च्युली त्याचं डिस्टन्स असतं. हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं, आणि हा सेंटर असेल mg, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तो फोर्स अप्लाय होणार आहे. आणि हाईट किती आहे, ती हाईट दिलेली आहे 3a/4. 3a/4 व्हॅल्यू टाकून देऊ. F इज ग्रेटर दॅन mg/3a, आणि इथं किती असेल 4. a अँड a गेट कॅन्सल, इथं सॉरी 1/2 सुद्धा आहे. सो इथं किती होऊन जातो, F इट विल बी ग्रेटर दॅन 2mg/3. मिनिमम फोर्सची रिक्वायरमेंट किती आली, F इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2mg/3. सो तुमचा आन्सर येऊन जातं 2mg/3. क्लिअर झालं सर्वांना, हा प्रॉब्लेम दिसतोय. ओके, सो दिस इज द एंड ऑफ टॉपलिंग. इथं आपल्या टॉपलिंगचा जो पूर्ण सेक्शन आहे तो आपण कव्हर केला. यानंतर फक्त रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला वर्क, पॉवर आणि एनर्जीचे रिलेशन्स आता हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करून घेऊया. यानंतर आता जे तुम्हाला मी होमवर्क सांगणार आहे तो सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट केला पाहिजे, आणि तो उद्या 11 वाजेपर्यंत मला तो सगळा होमवर्क तुम्ही काय करायचा, विथ फोटोग्राफ्स मला सेंड करायचा. डाऊट असेल तर डाऊट नंबरही सांगायचे. जेवढा टॉपिक झाला त्या टॉपिक विषयी सांगूया. रिजिड बॉडी झाला, टाइप्स ऑफ मोशन इन्व्हॉल्विंग झालंय, ॲक्सिस ऑफ रोटेशन, त्याचे ऑब्झर्वेशन्स, हे सगळं पॉईंट्स आपण घेतला. त्याचे कायनेमॅटिकल इक्वेशन्स सुद्धा आपण चेक केलेले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, होप सो याचे सर्वांनीही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. सगळ्यांनाही आता रोटेशनल मोशनमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नसावी. याचे सगळे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले असतीलच, कारण की मागं काही विद्यार्थ्यांचे फोटो आले, याचे मी डिस्कशनही घेतलंय. टॉर्क घेतला आपण, फोर्स कपल घेतलं, हे सगळं कव्हर केलंय. यानंतर आज जो आपण टॉपिक घेतला आत्ता एवढ्यातच, त्या टॉपिक विषयी सांगतो. हे रोलिंग मोशन झालं, याचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितले, याचे सॉल्व एक्झाम्पल आता तुम्ही सर्वांनी सॉल्व करायचे आहेत. हे जे टॉपिक घेतला टॉपलिंग, हा पूर्ण टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. याचे रिमार्क्स व्यवस्थित वाचून घ्या. आता तुमच्यासाठीचा होमवर्क जो आहे तो म्हणजे सॉल्व एक्झाम्पल एक्सरसाइज 3. तर ही सॉल्व एक्झाम्पल एक्सरसाइज 3 ही सगळ्यांनी व्यवस्थित सॉल्व करायची. सॉल्व एक्झाम्पल आहे, त्याचे डाऊट जर असतील तर डाऊट्स नंबर सांगा किंवा त्याचे फोटोग्राफ्स पाठवला की सर ही कन्सेप्ट समजली नाही, परत एक्सप्लेन करा, तुम्हाला एक्सप्लेन करून दिली जाईल. त्यानंतर जसं मी काल सांगितलं होतं की वर्कबुकमधील रोलिंग मोशनचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ते रोलिंग मोशनचे प्रॉब्लेम्सही सॉल्व करा. हे सगळे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहात. हे साधारण 11 एक्झाम्पल्स आहेत, 11th आणि साधारण 11 नसेल 13. ओके, एक्सरसाइज 3 मध्ये 13 एक्झाम्पल आहे. 13 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करणार आहात. सोपे आहे, त्याचे फोटोग्राफ्स मला सेंड करा. उद्याच्या लेक्चरला आपण एनर्जी मेथड्स घेणार आहोत. या एनर्जी मेथड्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचे एक्झाम्पल्स काही ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण चेक करू. त्यानंतर जो सेक्शन 5 आहे, हा सेक्शन 5 आपला पूर्ण कंप्लीट झाला आहे. इम्पल्स, मोमेंटम, अँग्युलर इम्पल्स, अँग्युलर मोमेंटम, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इन जनरल प्लेन मोशन, हे सर्व आपण घेतलेलं आहे. अँग्युलर इम्पल्स, मोमेंटम प्रिन्सिपल, हे सगळं मी तुम्हाला एका सेंटेन्समध्ये समजून सांगितलं. कॉन्झर्वेशन सुद्धा आपण घेतलं. अँग्युलर मोमेंटम कालच्या लेक्चरमध्ये घेतलं. ट्रान्सलेशन आणि म्हणजे हा कालच्याच लेक्चरमध्ये घेतलंय. ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर मोमेंटम कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करण्यात येतो हेही आपण घेतलं. तर आता तुमच्यासाठीचा होमवर्क परत एकदा रिपीट करून देतो. सॉल्व एक्झाम्पल एक्सरसाइज 3, सगळे सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल्स सेक्शन 5 मधील, हे सेक्शन 5 जो दिसतंय तुम्हाला, हा सेक्शन 5 तुम्ही सर्वांनी सॉल्व करून मला पाठवायचा. तिचे डाऊट्स असेल तर डाऊट्स तुम्हाला लगेच सॉल्व करून देण्यात येतील. त्यामुळे सगळ्यांनी डाऊट्स व्यवस्थित बघा, प्रॉब्लेम्स व्यवस्थित बघा. काही अडचण असेल तर ते डाऊट्स मला सेंड करा. क्लिअर झालं? ओके, थँक्यू.